माशा आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वकिलांनी केलेल्या तपासणीमध्ये माशा आढळल्याची ही माहिती आहे। काही वेळामध्ये वकिलांचं पथक हे तपासणीचा अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर करणार आहे। आता उच्च न्यायालयात नेमकी काय सुनावणी होणार याकडे देखील लक्ष लागलंय। काही वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होईल। वकिलांच्या तपासणीमध्ये मंत्रालयातल्या उपहारगृहामध्ये माशा आढळल्यामुळे एफडीआयच्या तपासणी अहवालावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे। 2 दिवसापूर्वी एफडीएने केलेल्या तपासणीमध्ये मंत्रालयामधल्या उपहारगृहाला क्लीन चिट देण्यात आलेली होती। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। सचिन, खरं तर हायकोर्टानं एफडीएलाच काही सवाल केलेले होते। आज पुन्हा एकदा एफडीएनं काही वेळापूर्वी आपण बघितलंय की कशा पद्धतीने तपासणी केली, सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेलं आहे आणि काय नेमकं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय? यामिनी आपण बघतोय की उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या वकिलांनी मंत्रालयातील उपहारगृहांची तपासणी केली आणि या तपासणीमध्ये वकिलांना माशा आढळलेल्या आहेत। खरं तर हे तेच उपहारगृह आहे ज्या उपहारगृहात अगदी 2 दिवसापूर्वी एफडीएच्या पथकाने तपासणी केली होती आणि त्यावेळेला त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्या नाहीत, कीटकही आढळले नाहीत आणि तसाच अहवाल हा उच्च न्यायालयात एफडीएने सादर केला होता। या अहवालावरती उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता की जर 5 स्टार हॉटेलमध्ये माशा सापडतात तर मंत्रालयात कसं नाही, असा प्रश्न उपस्थित करत वकिलांना सोबत पाठवलेलं होतं। आता वकिलांच्या अहवालात माशा सापडल्याची सूत्रांची माहिती आहे, त्यामुळे एफडीएच्या 2 दिवसापूर्वीच्या अहवालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। आता काही वेळातच सुनावणी सुरू होणार आहे आणि आता या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। यामिनी, अगदी सचिन, धन्यवाद माहितीसाठी। सुनावणीकडे आपलं लक्ष राहील। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाडीचं मायलेज हे साधारणपणे 2 ते 6% घटेल असं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय। मात्र E20 पेट्रोलमुळे कार आणि इतर वाहनांमधल्या इंजिनामध्ये बदल करण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। 2005 पासून लागू झालेल्या BS3 आणि 2016 आधीच्या काही वाहनांमध्ये रबराचे काही भाग आणि गॅस्केट बदलण्याची गरज लागेल असंही त्यांनी सांगितलंय। तर इथेनॉलच्या मिश्रणाचे फायदे तोटे नेमके काय आहेत आपण जाणून घेऊया। पेट्रोलमध्ये इथेनॉल